आपण सगळेच रोजच्या आयुष्यात एटीएम वापरतो. कार्ड टाका, पिन दाबा आणि काही क्षणात पैसे बाहेर. पण कधी विचार केलाय का की त्या काही सेकंदांमध्ये पडद्यामागे नक्की कोणती जादू घडते? चला, आज आपण एटीएमच्या आत डोकावून पाहूया आणि हे तंत्रज्ञान इतकं परफेक्ट आणि सुरक्षितपणे कसं काम करतं हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तर तो महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पिन टाकल्यापासून ते नोटा हातात येईपर्यंत जे काही सेकंड वाट पाहतो, त्यामागे एक खूप वेगवान आणि खरं तर बरीच गुंतागुंतीची प्रोसेस लपलेली आहे. चला तर मग या प्रोसेसचा प्रत्येक टप्पा अगदी जवळून पाहूया. तर त्या पडद्यामागच्या प्रोसेसमध्ये जाण्याआधी 1 मिनिट थांबूया. आधी आपण या एटीएम मशीनलाच नीट समजून घेऊया. कारण वरून अगदी साधी दिसणारी ही मशीन आतून नेमकी कशी असते आणि तिचे मुख्य भाग कोणते आहेत हे कळलं की पुढची प्रोसेस समजायला एकदम सोपी जाईल. आपल्याला वाटतं की एटीएम म्हणजे फक्त पैसे देणारी एक मशीन, पण खरं तर तसं नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्या बँकेचं एक छोटंसं पण खूप पॉवरफुल ऑफिस आहे. एक स्मार्ट आणि सुरक्षित कम्प्युटर जो 24 तास आपल्या बँकेच्या मेन सिस्टमशी जोडलेला असतो. आता बघा, एटीएमचे हे मुख्य भाग आहेत. विचार करा की हे सगळे एका टीमसारखं काम करतात. कार्ड रीडर आपलं कार्ड ओळखतो, कीपॅड आपला सिक्रेट पिन घेतो, स्क्रीन आपल्याशी बोलते आणि आत बसलेला कॅश डिस्पेन्सर अगदी अचूकपणे नोटा मोजून आपल्या हातात देतो. आणि हे सगळे एका अदृश्य पण खूप महत्त्वाच्या धाग्याने जोडलेले असतात, तो म्हणजे नेटवर्क. ओके, तर आता एटीएम आतून कसं असतं हे कळलं. चला, आता एका प्रत्यक्ष व्यवहाराचा प्रवास कसा होतो ते पाहूया. म्हणजे जेव्हा आपण कार्ड आत टाकतो, तेव्हा आपली रिक्वेस्ट कुठून निघते, कुठे जाते आणि पैसे घेऊन परत कशी येते, याची ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ह्या स्टेप्स तर आपल्या सगळ्यांच्या अगदी ओळखीच्या आहेत. किती सोपं वाटतं हे सगळं, नाही का? पण खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा आपण पैसे काढून कन्फर्म किंवा एंटरचं बटन दाबतो. तिथूनच पडद्यामागची खरी धावपळ सुरू होते. तर मग त्या सोप्या दिसणाऱ्या स्टेप्सच्या मागे नक्की काय घडतं? आपली एक छोटीशी रिक्वेस्ट एवढ्या मोठ्या आणि सुरक्षित नेटवर्कमध्ये कसा काय प्रवास करते? चला, हा डिजिटल प्रवास आता जवळून पाहूया. ज्या क्षणी आपण एंटर दाबतो ना, अगदी त्याच क्षणी आपली सगळी माहिती म्हणजे कार्ड नंबर, पिन, हवी असलेली रक्कम हे सगळं एका डिजिटल तिजोरीत बंद होतं. ह्यालाच एन्क्रिप्शन म्हणतात. आणि इथूनच त्या माहितीचा सुपर फास्ट प्रवास सुरू होतो. हा डिजिटल मेसेज एटीएम मधून सुसाट निघतो आणि थेट एका सिक्युअर बँकिंग नेटवर्कमध्ये एंट्री करतो. याला आपण एक प्रकारचा डिजिटल हायवे म्हणू शकतो. असा हायवे जिथे फक्त बँकेची अधिकृत माहितीच प्रवास करू शकते, बाकी कोणालाही एंट्री नाही. आणि फायनली हा मेसेज पोहोचतो त्याच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे थेट आपल्या बँकेच्या मेन कम्प्युटरपर्यंत, ज्याला सेंट्रल सर्व्हर असं म्हणतात. आणि हा सगळा प्रवास अक्षरशः डोळ्याची पापणी लावण्याच्या आत पूर्ण होतो. आता हा सर्व्हर म्हणजे खरा बॉस आहे. तो रिक्वेस्ट मिळाल्या क्षणी फक्त 2 गोष्टी फटाफट चेक करतो. एक म्हणजे पिन बरोबर आहे का, आणि दुसरं म्हणजे अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहेत का. दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच तो एटीएमला ग्रीन सिग्नल देतो की पैसे द्या, नाहीतर रिक्वेस्ट तिथेच रिजेक्ट होते. अच्छा, पण इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. समजा आपलं अकाउंट SBI मध्ये आहे आणि आपण HDFCच्या एटीएम मधून पैसे काढतोय. मग काय होतं? हे कसं शक्य आहे? इथेच एंट्री होते विजा, मास्टरकार्ड किंवा आपल्या देशाच्या रुपे सारख्या नेटवर्क्सची. हे नेटवर्क एका मध्यस्थासारखं किंवा ट्रान्सलेटरसारखं काम करतं. ते HDFCच्या एटीएमकडून आलेली रिक्वेस्ट घेतो, त्याला सुरक्षितपणे SBIच्या सर्व्हरपर्यंत पोहोचवतो, SBI कडून हो किंवा नाहीचा रिप्लाय घेतो आणि तो परत HDFCच्या एटीएमला पोहोचवतो. आणि हे सगळं होतं काही मिलीसेकंदात. कमाल आहे ना? एवढं सगळं फास्ट होत असलं तरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सेफ्टी. आपली माहिती आणि आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी अनेक लेव्हल्सची सिक्युरिटी असते. या सिक्युरिटीचे अनेक स्तर आहेत. आपण जो पिन टाकतो तो लगेचच एका गुप्त कोडमध्ये बदलला जातो. म्हणजे मध्येच कोणी हॅक करायचा प्रयत्न केला तरी त्यांना तो पिन दिसणारच नाही. शिवाय CCTV कॅमेरा असतोच आणि कार्ड स्लॉटमध्ये खास अँटी स्किमिंग टेक्नॉलॉजी बसवलेली असते, जेणेकरून कार्डची माहिती कॉपी होऊ नये. यामुळेच आपले व्यवहार पूर्णपणे सुरक्षित राहतात. आपल्याला वाटतं की एटीएम म्हणजे फक्त पैसे काढायची जागा, पण आता तसं राहिलेलं नाही. आजकालची आधुनिक एटीएम मशीन खूप काही करू शकतात. खरं तर आजचं एटीएम एक मिनी बँकच झाले.
आपण बॅलन्स चेक करू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो, मिनी स्टेटमेंट काढू शकतो. एवढंच नाही तर काही मशीनमध्ये तर कॅश किंवा चेक डिपॉझिटसुद्धा करता येतो. म्हणजे बँकिंग आपल्या दारापर्यंत आलं आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एटीएम म्हणजे बँकेचा एक छोटा स्मार्ट कॉम्प्युटर. तो नेटवर्क वापरून बँकेच्या मेन कॉम्प्युटरशी म्हणजे सर्व्हरशी बोलतो, सगळी माहिती व्हेरीफाय करतो आणि आपला व्यवहार पूर्ण करतो. बस, एवढं सोपं आहे हे तत्त्व. तर मग पुढच्या वेळी जेव्हा एटीएम वापराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण फक्त एका मशीनसमोर उभे नाहीत, तर एका प्रचंड मोठ्या, वेगवान आणि सुरक्षित ग्लोबल नेटवर्कचा एक भाग आहोत. या टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य खरंच किती सोपं केलंय, नाही का? आणि विचार करा, हेच तंत्रज्ञान भविष्यात अजून काय काय नवीन गोष्टी घेऊन येईल.